आज आपण या ठिकाणी टेट्रेशन पाहू. हा काय प्रकार आहे? नवीन आहे. आता एक्सपोनेन्शिएशन माहिती आहे तुम्हाला. एक्सपोनेन्शिएशन म्हणजे साधारणपणे आपण एखाद्या संख्येचा 5वा घात, 6वा घात, पहिला घात, दुसरा घात वगैरे लिहितो. उदाहरणार्थ 2चा वर्ग, 2चा घन. तर या ठिकाणी 2चा वर्ग म्हणजे 2 गुणिले 2. 2चा घन म्हणजे 2 गुणिले 2 गुणिले 2. आता एक्सपोनेन्शिएशन म्हणजे काय आहे? तर रिपीटेड मल्टिप्लिकेशन ऑफ द बेस. वारंवार त्याचा गुणाकार आहे. आता मी तुम्हाला जे सांगायला जाणार आहे दॅट इज कॉल्ड एज टेट्रेशन. आता हे तुम्ही बघितलंय का कधी? हा 2चा चौथा घात आहे का? नाही. तर हे आहे टेट्रेशन. हे एक्सपोनेन्शियल. एक्सपोनंट जर आपण डाव्या साईडला मांडलेला असेल, एक्सपोनंट आपण बेसच्या डाव्या साईडला मांडलेला असेल तर त्याचा अर्थ काय होतो? तर त्याचा अर्थ असा होतो इक्वल टू 2चा 2 2 2 म्हणजे 2चा दुसरा घात, त्याचा दुसरा घात आणि त्याचा दुसरा घात. ह्याला म्हणायचं, ह्याला हायपर एक्सपोनेन्शिएशन म्हणून म्हणतो आणि टेट्रेशन पण म्हणतो. तर ज्यावेळी अतिशय मोठी संख्या मांडायची असते प्रचंड प्रमाणात, म्हणजे बिलियन शून्य वगैरे आहेत एखाद्या संख्येच्या वर, तर ते या मेथडनं मांडणं सोपं जातं. म्हणून ही मेथड अस्तित्वात आली. ठीक आहे. आता याचं उत्तर सर्वसाधारणपणे काय येईल? तर याचं उत्तर हे पहा, साधारणपणे 6.536 असावं. या ठिकाणी जर आपण 2चा चौथा घात घेतला तर काय येईल? तर 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 म्हणजे 2 2 4 4 2 8 8 2 16 2 2 4 4 2 8 8 2 16. याचं उत्तर आपल्याला 16 येईल. पण ह्याचं उत्तर किती मोठं येतं पहा. अशा पद्धतीनं टेट्रेशन बद्दल इथं माहिती दिलेली आहे. जो घातांक बेसच्या डाव्या साईडला मांडलेला असतो. धन्यवाद.